नमस्कार मित्रांनो, स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या ठिकाणी आपलं जे शेत आहे त्याच्यामध्ये गवत झाल्यामुळे गवत जाळताना चुकून आपल्याकडून आपली जी केबल आहे ती त्या ठिकाणी थोडी जाळलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की ही केबल चालू आहे का नाही. तर बघूयात आपण केबल चालू आहे का नाही कशी चेक करायची. तर कितीही मोठी केबल असू द्या मित्रांनो, पहिल्यांदा तर हे अशा पद्धतीनं 3 फेज त्याचे हे करून घ्यायचे आहेत. तर हा पण ही फेज आपण ह्याचे पण वायर काढून घेऊ. तर मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या पण वायरच्या आपण ह्या तारा सोलून घेतलेल्या आहेत. तर वायर जेवढी पण लांब असेल तर हे वायरचे जे 2 टोक आहेत ते अशी जवळ आणायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मल्टीमीटरनं याची कंटिन्युटी चेक करायची आहे. कंटिन्युटी म्हणजे हे जे लाल आर फेज आहे, लाल केबल, या लाल केबलला त्याचा सप्लाय जातो आहे का नाही ते बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लाल केबलला दुसरी केबल ला सप्लाय येत नाही ना हे चेक करायचं आहे. म्हणजे जर लाल केबलला जर दुसऱ्या केबलला ह्या निळ्या किंवा पिवळ्या केबलला जर सप्लाय येत असेल तर ती जे केबल आहे ती मध्येच शॉर्ट झालेली आहे. तर मग ती चेक करून तुम्हाला तो तेवढाच तुकडा काढावा लागेल. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी ही केबल चालू आहे का बघू. तर मी या ठिकाणी मल्टीमीटरच्या सहाय्याने चेक करतो. तर हे बघू शकता मल्टीमीटर. तर हे तुम्हाला 200 रुपयाला मार्केटमध्ये मिळून जाईल, साधं डिजिटल मल्टीमीटर. तर या ठिकाणी चालू केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता खालच्या साईडला बझरचा ऑप्शन आहे. या ठिकाणी हे बघू शकता इथं साऊंडचा चिन्ह आहे. तर याच्यावर वरच्या साईडला टोक आहे इथं. तर हे याच्यावर घ्यायचं आहे. याच्यावर घेतल्यानंतर असे जे 2 टोकं असतात मल्टीमीटरचे, तर हे ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो त्यावेळेस आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. अशा पद्धतीनं आवाज पण ऐकू येतो. आणि ह्या ठिकाणी बघू शकता एक आवाज ऐकू येतो. तर बघूयात आपण कसं चेक करायचं. तर या ठिकाणी ही लाल वायर आहे. लाल वायरला आपण या ठिकाणी एक बाजू आपण एक टोक याला हे केलेलं आहे आणि दुसरं टोक ह्या लालला आपण हे केलेलं आहे. तर बघू शकता या ठिकाणी आवाज येत आहे, म्हणजे हे वायर कंटिन्युटी चालू आहे. बऱ्याच वेळा काय होते, वायर जळल्यानंतर तार तशीच राहते आणि वरचं आवरण जे आहे ते काय होतं निघून जातं, त्यामुळे शॉर्ट होण्याची शक्यता असते. तर ह्या लालला आपण पिवळी चेक करून बघूयात. आणि येत नाही ह्याला कंटिन्युटी. आणि ह्या हिरव्याला पण चेक करून बघूयात. तर या कंटिन्युटी येत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी दुसरी जी केबल आहे निळी, तर या निळ्याला एक टोक आपलं कनेक्ट करायचं आहे आणि दुसरं या पिवळ्याला. तर बघू शकता मित्रांनो, पिवळ्या याला आपल्याला निळ्या याला इकडं कनेक्ट केलेलं आहे आणि दुसरे जे टोक आहेत ते पिवळ्याला कनेक्ट केलं असताना आवाज येतोय, म्हणजे याचा अर्थ वायर कुठेतरी शॉर्ट आहे. या ठिकाणी मी निळ्याला कनेक्ट करून बघतो, तर या ठिकाणी पण आवाज येत आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं लाल ह्याला फक्त येत नाही, याचा अर्थ ही पिवळी आणि ही निळी वायर शॉर्ट झालेली आहे. तर आपल्याला ती चेक करावं लागेल. तर या पिवळ्याला पण मी चेक करून बघतो. लालला आवाज येत नाही, पिवळ्याला आवाज येतोय जो की यायला पाहिजे. आणि ह्या निळ्याला आवाज यायला नाही पाहिजे, तो येत आहे, म्हणजे याचा अर्थ जी कुठं केबल हे झालेली आहे ती आपल्याला चेक करावं लागेल. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 2 ठिकाणी जाळल्यामुळं केबल याच्यावरचं आवरण निघालेलं आहे. एका ठिकाणी याच्यावरचं आवरण निघालेलं आहे, तर एका ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं
हे पूर्ण जळून गेलेलं आहे केबल. तर ह्याच्यामुळं हे शॉर्ट होत आहे. तर एवढी केबल आपण काढून बघूयात. तर ही केबल आपण ज्या ठिकाणी चांगली केबल आहे तर बघू शकता या. तर इथून आपण काढून बघूयात आणि त्यानंतर दोन्ही टोकं चेक करायची. ज्या साईडची टोकाला शॉर्ट दाखवत नाही तो तुकडा चांगला आहे, म्हणजे तो तुकडा व्यवस्थित आहे असा त्याचा अर्थ होतो. तर इथून आपण कट करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला वायर खराब इकडं दिसली होती त्याच्या पुढं जिथून चांगली वायर वाटते आपल्याला तिथून आपण असं ओपन करून घेतलेलं आहे. ही वायर अशीच ठेवलेली आहे. तर आपण जिथं आपण आधी चेक केलं होतं 2 टोकं तिथंच आपण परत जायचं आहे आणि आपल्याला ती वायर चेक करून घ्यायची आहे. तर ज्या साईडचं शॉर्ट तुम्हाला येणार नाही, म्हणजे आधी ही 2 शॉर्ट दाखवत होते तर ही 2 शॉर्ट दाखवत नसतील ह्याचे, तर ही केबल ओके आहे. आणि जर इकडच्या साईडचे जर शॉर्ट दाखवत नसेल तर ही केबल ओके आहे. याचा अर्थ आहे इथं जळालेलं आहे त्यामुळे ही केबल ओके नसेल तरी पण बघूयात आपण चेक करून. तर या ठिकाणी बघू मित्रांनो, आपण सुरुवातीला जे 2 टोकं जवळ आणली होती तर त्या ठिकाणी आपण परत आलेलो आहे आणि या ठिकाणी मल्टीमीटर चेक करू शकता. तर या ठिकाणी आपण आता एक केबल चेक करू, कारण हे दोन आता तर सेपरेट तुकडे झाले आहेत. तर आपल्याला काय करायचं, हे लाल आणि ही पिवळी ही कनेक्ट करून बघायचे आहे शॉर्ट होते का. त्याच्यानंतर लाल आणि निळी आणि लाल आणि पिवळी ही कनेक्ट करून चेक करायचे आहे. तर बघू शकता हे तिन्ही पण वायर शॉर्ट होत नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आता काय करायचं आहे, जिथून आपण मध्ये तुकडा केलेला आहे ते आणि हे चेक करायचे आपल्याला शॉर्ट होते का ते. नाहीतर मध्येच एखादी ओपन असेल तर कळणार नाही. तर त्यानंतर हे जे दुसरा तुकडा आहे ज्या ठिकाणी आपण जाळलेलं होतं त्या साईडचा तुकडा हा. तर बघू आपण हे याचं निळं टोक आणि लाल टोक आपण कनेक्ट करून घेतलेलं आहे. तर हे शॉर्ट दाखवत नाही. त्यानंतर निळं आणि पिवळं टोक आपण जेव्हा कनेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आवाज येत असेल तर हे 2 अजूनही शॉर्ट आहेत. याचा अर्थ या साईडच्या केबलमध्ये प्रॉब्लेम होता. तर हे अजून पण शॉर्ट आहेत. तर मग हे जर जास्त केबल असेल तर काय करायचं आपल्याला, तो जो खराब झालेला तुकडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा चेक करायचा आहे. तर आपण तो तुकडा काढून टाकू आणि चेक करू. तर मित्रांनो, दुसऱ्या ठिकाणचं जे होतं ते आपण या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी उघडं झालेलं होतं एवढा तुकडा. त्यानंतर ह्या ठिकाणी एवढा तुकडा जळून गेलेला होता. तर हा आपण एवढा तुकडा काढलेला आहे वगळ्याला जास्त असं त्यामुळं. आणि हा तर आपण चेक करून बघूया तिकडं. आता दोन्ही केबलला शॉर्ट दाखवत नाही ना, ते चेक करू आपण. तर मित्रांनो, आपण सुरुवातीच्या 2 टोकापाशी आलेलो आहेत. तर हे तर आपण चेक केलं होतं, एकदम ओके होतं इकडच्या साईडनं. पण ह्याला शॉर्ट दाखवत होतं ते आपण चेक करूया आता. याची पण बॅटरी संपत आलेली दिसते. चालू केले का? तर याची पण बॅटरी बहुतेक संपत आलेली आहे. तर इथं कंटिन्युटी दाखवत आहे. तर बघू आपण आता हे निळ्या आणि लालला. या ठिकाणी बघू शकता आता याला कंटिन्युटी दाखवत नाही, ह्याला पण दाखवत नाही आणि ह्याला पण दाखवत नाही. तर मग ह्याचं जे दुसरा टोक आहे
ते पण आपण इकडं एकत्र आणू ह्याच्याजवळ आणि चेक करू लाल लाल, निळ्याला निळा आणि पिवळ्याला पिवळं कंटिन्युटी येते का. आणि त्यानंतर ह्याचं पण हे जे दुसरं वायर आहे ह्याचं पण आपण टोकं जवळ आणून ह्याचं पण चेक करूया एकदा कंटिन्युटी. म्हणजे हे दोन्ही पण तुकडे चांगले आहेत, चालू आहेत, आपण वापरू शकतो. तर मित्रांनो बघू शकता हा जो डावीकडचा आहे हे दोन टोकं आपण एकत्र आणलेले आहेत आणि हे उजवीकडची हे दोन टोकं आपण एकत्र आणलेले आहेत. तर दोन्हीची कंटिन्युटी चेक करू म्हणजे आपण वापरता येईल आपल्याला केबल. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चालू आहे मीटर. तर हे लालला आपण ही लाल लावलेली आहे, कंटिन्युटी येत आहे म्हणजे आवाज येत आहे. त्यानंतर पिवळ्याला लावतोय आपण, येत नाही. त्यानंतर निळ्याला लावतोय आपण, येत नाही. तर या ठिकाणी पिवळ्याला आपण कनेक्ट करू. पिवळ्याला लावतोय आपण, कंटिन्युटी येते. लालला लावतोय, येत नाही. निळ्याला लावतोय, येत नाही. त्यानंतर आपण निळ्याला लावू, निळ्याला चेक करू. निळ्याला कंटिन्युटी येते, लालला येत नाही, पिवळ्याला येत नाही. म्हणजे ही केबल आपण वापरू शकतो. आता ही केबल काय प्रॉब्लेम नाही वापरायला. त्यानंतर हे जे दुसरे केबल आहे ते आपण चेक करू. आता ह्या साईडची ही जी दुसरी केबल आहे ती चेक करू आपण. म्हणजे दोन्ही केबल आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता मीटर चालू आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता हे लाल वायर आपण केलेले आहे. लाल 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 जोडून बघूयात. तर हे बघू शकता कंटिन्युटी येत आहे. त्यानंतर ह्या लालला आपण पिवळी जोडून बघू, कंटिन्युटी येत नाही. त्यानंतर लालला आपण ही निळी जोडून बघू, कंटिन्युटी येत नाही. त्यानंतर आपण पिवळ्याला जोडू, पिवळ्याला पिवळी जोडून बघू, कंटिन्युटी येते. लालला कंटिन्युटी येत नाही, निळ्याला कंटिन्युटी येत नाही. त्यानंतर निळ्याला आपण निळी जोडून बघू, कंटिन्युटी येते. आणि निळ्याला पिवळी जोडून बघू आणि लाल जोडून बघू, कंटिन्युटी येत नाही. म्हणजे हे दोन्ही पण आता तुकडे आपण वापरू शकतो. कंटिन्युटी दोन्ही पण याच्यामध्ये येते. कुठलेही केबल शॉर्ट दाखवत नाही. तुम्ही जर बघितलं हे पण शॉर्ट दाखवत नाही. तर हे केबल आता तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मल्टीमीटरच्या सहाय्यानं केबलची कंटिन्युटी चेक करू शकता. तर मित्रांनो अजून एक केबल होती, बघू शकता इथून ते जवळपास ते वायर दिसतंय तिथपर्यंत आहे बघा. माघारी आणलेले आपण. इथून अशीच वरून केबल होती. ते हे पूर्ण असं जळाल्यामुळं गवत त्याच्याबरोबर वायर पण जळाली होती. तर ह्याला वरच्या ह्याला काय होत नाही, पण आतून जर जास्त जळाली असेल, मोठी अशी लाकडं असतील, एका जागेवर जास्त पेट घेतला तर शॉर्ट होऊ शकते. तर इथपर्यंत अशी जवळपास ही 160 नसेल, ही 70 फूट असेल. ही तिथून त्या पेटीपासून ते पर्यंत 70 फूट आणि नंतर इथून रिटर्न 70 फूट. म्हणजे ही जी केबल आहे ती अशी पुढं गेलेली होती, पुढंपर्यंत ती महागारी आणली आपण चेक करण्यासाठी. खाली पण भरपूर जळत गेलेलं होतं, ती पण आपण चेक केली मागा. तर या ठिकाणी ते दुसरं जे टोक आहे ते इकडं आणलेलं आहे. आणि ह्यातले आपल्या बोर्ड जे स्टार्टर पॅनलमध्ये, तर ह्या ठिकाणी आपण ही फ्यूज काढून घेतली आहेत. आणि ह्या मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण आता चेक करूयात. तर हे दुसरं टोक आहे आणि इथून कनेक्शन त्याला गेलेलं आहे. तर ही आपण चेक करून घेऊ.
तर हे त्याचं दुसरं टोक आहे आणि इथं हे 3 फ्यूज होते ते काढलेले आहेत आपण. तर याची कंटिन्युटी चेक करून घेऊयात आपण. तर हे लाल वायर आहे, लाल वायर. तर या ठिकाणी बघू शकता आवाज येत आहे, कंटिन्युटी आहे. त्यानंतर इथं लावून घेऊया वायर. पिवळ्याला लावून घेतलं, निळ्याला लावून घेतलं, कंटिन्युटी येत नाही. तर हे पिवळ्याला लावून घेऊ आपण आणि इथं पिवळ्याला लावून घेतले, पिवळ्या कनेक्शनला. तर इथं कंटिन्युटी दाखवते. त्यानंतर निळ्याला कंटिन्युटी येत नाही, लालला कंटिन्युटी येत नाही. तर इथं कनेक्शन आपण निळ्याला जोडू, लालला येत नाही, हे निळ्याला येते आणि हे पिवळ्याला येत नाही. तर ही वायर आपली केबल ओके आहे, आपण वापरू शकतो. तर ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.